मी संतोष गुणाजी बेटकर बोलतो। कचरा टाकू देऊ नको, कचऱ्यामुळे आमच्या शेतकऱ्याची नुकसान फार झाली आहे। आता हे मला सांगा, तळावाखाली आहे उंबरलं समजा। आता गेल्या वर्षीपासून पाणी पिले आम्ही, गेल्या वर्षी काय टाकलं होतं 5-5 ट्रिपा पाणी पिले, आता उरा जळजळ करू लागला आमच्या। आता हे शेतकऱ्याकडे कुठंच पाणी नाही। हिर आहे आमच्या सुभाष पाटलाची एक, त्याची भिजवण आहे, त्याच हिरीचं पाणी पिता इकडे 5-50 शेतकरी आहे। त्याच्यामुळं कोणी बी असं हे करू नवं, समजाने साथ द्यावा गावातर्फे। या पाण्यामुळे जनावर दगावले। हां, या पाण्यामुळं एक जनावर बी दगावलेत। 1-2 सुद्धा वगैरे मेला एक बारकं। प्रशासनाकडे काय मागणी आहे की बाबा हे टाकू नो, असं घाण बरोबर नाही। आमच्या शेजारी भावाचा बैल मेला इथं आल्यानं पाणी पिऊन। हां, त्याचा बैल मेला, असं टाकू नो बाबा गावातर्फे। आमचं सरकारला विनंती आहे, हे काहीतरी बंदोबस्त करावा। मी व्यंकटी शिवराम बेटकर, राहणार वाळकी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। इथून शेतकरी असून महानगरपालिकेच्या तर्फे हे जे कचरा आहे ते आमच्या शेताच्या बाजूला खडा आहे आणि याचा वास आणि हानिकारक असल्यामुळं संपूर्ण जनावरांना, माणसाच्या आरोग्यांना धोका असले। हे धोका माणसाचा जीव घातक आहे आणि ह्या खदानीमध्ये पाणी, जनावरांना पाणी पाजण्याकरता सर्व शेतकरी इथं आम्ही येत होत्या। पण आता हे पाणी कचरा टाकल्यामुळं दूषित झालेलं आहे, खराब पाणी सगट आमच्या जनावरांना पाजिता येत नाही। आणि याच्या खाली तलाव आहे, वाळकीचं तलाव, आणि त्या तलावामध्ये एकदा एक खदान कचरा भरला आणि जर इथून पाणी तलावात गेलं तर त्या तलावातल्या पाण्याचा सुद्धा दूषित होईल। सर्व गावांना ते हानिकारक आहे। किती गावांना ते तलावाचं पाणी जातं? त्या तलावाचं पाणी वाळकी आमच्या गावातलाच फायदा आहे सर्वांच्याच, आणि शेतामध्ये भिजविण्यासाठी आहे, जनावरांना पिण्यासाठी आहे। आणि ते सगळ्यांचं आरोग्य, जनावराचं, माणसाचं, सर्वांचं आरोग्य धोक्यात असल्यामुळं आम्हाला हे महानगरपालिकेचा कचरा ह्या खदानीमध्ये टाकू नये। जरी मालकी असलं तरी पुऱ्या गावाला हानिकारक आहे। संपूर्ण गावकऱ्याच्या वतीने मी सांगू शकतो की माझंच नाही तर सगळ्या गावाचं आरोग्य धोक्यात या महानगरपालिकेच्या कचऱ्यामुळं येणार आहे। म्हणून जेवढं होईल तेवढ्या सर्वांनी याची दखल घ्यावं। शेतकऱ्यांनी, गावातल्या ग्रामपंचायतनी सर्वांनी दखल घेऊन, खासदार, आमदार जे काय असतील ते त्यांनी सगळ्यांनीच या बाबतीकडे याची जबाबदारी घ्यावी, तरच आमचं आरोग्य ठीक राहील। नाहीतर अन्यथा आम्हाला पाणीसुद्धा प्यायला मिळणार नाही, असे माणसाची परिणाम वाईट अवस्था होईल, अशी मी सरकारना सर्वांना विनंती करतो।